अण्णा खूप खुश होतील ना इथे आल्यावर. आपण सगळे एकत्र राहणार आपल्या स्वतःच्या घरात. आदिती, इतक्या वर्षात मला अण्णांशी असं नीट स्पष्टपणे असं काही बोलताच आलं नाहीये. पण या घरात आलो ना की मी अण्णांशी खूप गप्पा मारणार आहे, खूप बोलणार आहे त्यांच्याशी. पण मी अण्णांशी गप्पा मारत असताना तू या रूम मध्ये यायचं नाही. असं का? कारण मग अण्णा मुलापेक्षा जास्त सुनेचे लाड करतात, तुझ्याशीच गप्पा मारत बसतात. मग मला फक्त ऐकत राहावं लागतं. ऐकत राहावं लागतं म्हणून की जळतोयस? अण्णा फक्त माझेच लाड करतात म्हणून? खरं सांगू, मला खूप कौतुक वाटतं तुमच्या नात्याचं. बरं चल पटकन. अरे ये 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 सावकाश. ही अभिदादाची रूम. जय, मग आपण ना चिनूसाठी खूप सारी खेळणी आणू आणि आणि ती इथे ठेवू. म्हणजे खूप गाड्या, त्याला आवडतील असे गेम्स. म्हणजे त्याला प्रश्न पडला पाहिजे नक्की कशाशी खेळू. तरी सुद्धा वहिनी त्याच्या नावाने काहीतरी मागवेलच. जय, ओके, विषय बंद. चल चल बाहेर चल. अरे चल, हळू हळू हळू. आदिती, आता ही कोणाची रूम आहे? ओळख? केतकर काका काकूंची. करेक्ट. हे बघ, या इथे ना मी काकांसाठी एक स्टडी टेबल आणून ठेवणार. त्याच्यावर खूप सारी पुस्तकं आणि एक लॅपटॉप आणून ठेवणार आहे. कारण लॅपटॉपवर ते काही ना काहीतरी करतच राहतील. जय, तोवर तरी काका बोलतील ना रे आपल्याशी? हो, कारण त्यांनी ठेवलेला विश्वास मी खरा करून दाखवला असणार. जय, तिथे काय? देवघर म्हणजे आपली कंप्लेंट रूम. कंप्लेंट रूम म्हणजे? म्हणजे काही बरं वाईट झालं की आपण लगेच जाऊन तक्रार करणार ना देवाकडे, म्हणून कंप्लेंट रूम. त्यापेक्षा आपण त्याला कन्फेशन रूम म्हणूया. आपल्या चुकांची कबुली आपण तिथे जाऊन द्यायची. चांगलंय. हे आपलं किचन. एक मिनिट. आपलं नाही, माझं. किचन मधले सगळे अधिकार माझ्याकडे. अच्छा, म्हणजे मला नो एंट्री. बर, एक सजेशन आहे. आदिती मॅडम, आजपर्यंत इतके कष्ट घेतलेत तुम्ही, खूप राबलात. त्यामुळे घर कामासाठी, स्वयंपाक कामासाठी आपण कोणाला ठेवलं तर? हा प्रस्ताव नाकारला जात आहे. हे घर माझं आहे. माझ्या माणसांना माझ्याच हातचं जेवण कंपल्सरी. अगं पण हे बघ, मी काहीच ऐकून घेणार नाही. हे किचन फक्त माझं म्हणजे माझंच असेल. ओके. जय, ऑलमोस्ट आपण अख्खं घर बघितलंय, पण आपली बेडरूम कुठे? येस. चला, एक मिनिट. डोळे बंद. अरे चल. आता डोळे उघड. जय, डोळ्यावरचा हात काढ. सॉरी. वाव, जय किती छान आहे ही रूम. ही आपली बेडरूम. इथे असेल आपलं ड्रेसिंग टेबलचं युनिट, इथे बेड, आणि हे बघ, या भिंतीवर आपला दोघांचा एक मोठा फोटो, आणि या भिंतीवर आपला फॅमिली फोटो. हा. हे आदिती, मी असं ऑफिस मधून दमून भागून येईल ना तर? हो, मी पण काय, तू नोकरी सोडली असशील तेव्हा. हा, घरी बसून मस्त आराम करत असशील, आणि असा नवरा दमून भागून आला ना की किचन मधनं त्याच्यासाठी मस्त कॉफी घेऊन येशील. हसायचं नाहीये, आपल्याला कॉफी घेऊन यायची. जा. आदिती, जाऊन कॉफी घेऊन ये. हे बघ, मी असं दमून भागून आलोय. आदिती, प्लीज माझ्यासाठी कॉफी घेऊन येशील? आदिती, लवकर.
कॉफी. जय, इथे आपली फ्रेंच विंडो असेल. हो, तिथे बसून मी रोज ऑफिसला जाताना तुम्हाला टाटा करशील आणि परत येताना तिथेच बसून माझी वाट बघशील. पण जय, आपण इथे पडदे कुठले लावायचे? ते तुझ्या चॉईसचे, कारण तुझी चॉईस चांगली आहे ना. हो का? जय सोड, कुणीतरी बघेल रे. हो, एक मिनिट थांब, अशीच थांब. तू पण ना. जय, आपण इथे ना फुलांची झाडं लावू छान. आदिती, माझ्या समोर आता जगातलं सगळ्यात सुंदर फूल आहे, कधीही न कोमेजणार. त्याच्याकडे बघितलं ना की नेहमी नेहमी खूप प्रसन्न वाटतं. आणि माझ्या समोर जगातलं सगळ्यात सुंदर स्वप्न आहे, माझ्या जयनी पाहिलेलं. एडी कन्स्ट्रक्शन्स म्हणजे अनिल दाभोळकर. जय, ऑफिसला जाताना नेहमी ही बिल्डिंग तुला खुणवत असायची ना. आपलं घर दिसायचं ना. जय, भिंतींच्या रंगापेक्षा स्वप्न रंगवणं नेहमीच चांगलं, कारण भिंतीचा रंग जातो पण स्वप्न रंगतच जातात जोवर ते पूर्ण होत नाही. जय, मला ह्याच बिल्डिंग मध्ये तू माझं घर घेऊन देणार आहेस, आपलं घर. देशील ना घेऊन? नक्की. चला निघूया आता, नाहीतर लेट मार्क लागेल. काका, दाभोळकरांच्या टूरच्या संदर्भातला एक ईमेल केलाय तुम्हाला, जरा चेक करा ना प्लीज. हाँ करो, चेक करतो. सुहासचा फोन आला का? कुठे भेटायचं ठरलं? कधी भेटणार आहात? सुहास कळवणार आहे. जाताना सांगून जा, मी सरांच्या केबिन मध्ये असले
तरी मिस कॉल दे. जयसाहेब, हा तुमचा हाफ डे सँक्शन केलाय मी, पण यापुढे असा अचानक हाफ डे घेऊ नका. हो ठीक आहे, थँक्यू. जय, तू हाफ डे घेतलायस? बोलला नाहीस काही? नको ती विचारपूस करण्यापेक्षा स्वतःचं काम करा ना. हा, अरे जय, काही प्रॉब्लेम आहे? काय रे, तब्येत बरी आहे ना? डॉक्टरकडे जा. पावसात दिवसात भिजलास की काय? तिलोत्तमा मॅम, माझी तब्येत बरी आहे. माझं जरा काम होतं. मग हाफ डे का घेतला? काका, पर्सनल काम आहे. पर्सनल? कसलं? काय झालं? रजनी, तू म्हणालाय ना पर्सनल काम आहे म्हणून. तुझ्याशी बोलतेय का मी? तू कशाला मध्ये बोलतोयस? मग पर्सनल कामाविषयी विचारण्याची काय गरज आहे तुला? तुझा काय प्रॉब्लेम आहे? जुई, तू सुद्धा हाफ डे टाकलायस? नाही, सहजच. काय रे जय, असं अचानक हाफ डे का घेतलास? बघा दीदी, तो काय? तिला कशाला विचारताय? त्याचं पर्सनल काम आहे ना, मग तिला काय माहिती असणार? उगाच काय? हा, हो, म्हणजे मला नाही माहित. मला माहिती आहे. तू परत बागेत जायचा प्लॅन करतोयस? रजनी, मी ना आज चिडायचं नाही असं ठरवलंय. त्यामुळे मी कुठेही जाईन. करेक्ट जय. काय काय करेक्ट आहे? तुझा काय संबंध? याची बाजू घे, त्याची बाजू घे. ए रजनी, मी बाजू घेत नाहीये त्याची. मला जे करेक्ट वाटतं ना तेच मी बोलतो. नाही नाही नाही, तू जे करेक्ट वाटतं ते नाही बोलत. तू माझ्या विरोधात बोलायची संधी सोडत नाही. ए नका यार. रे, नका नका असं भांडू, नाही तर ते नवरे येतील आणि परत ओरडतील. चला कामाला लागा. काय रे, पुन्हा कितपर्यंत काय झालं? अरे तू हाफ डे का घेतलास? मी नंतर सांगितलं तर नाही चालणार का? जा तू, नसेल सांगायचं नको सांगू ना. काका, कॉफी घेणार? नाही, कॉफीचं राहू दे. मला सांग, तू हाफ डे का घेतलास? सांगतो, सगळं सांगतो. फक्त काका, हा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे हा. ते फक्त मला, आदितीला आणि तुम्हाला माहिती आहे. मला कुठे काय माहिती आहे? आता सांगणार आहे ना काका, पण तुम्ही बाहेर कोणाला काही बोलू नका. बापरे. काका, नाही, मी कोणाला काही सांगणार नाही. मी कोणाला काही सांगणार नाही. मी सांगणार नाही कोणाला. कोणाला सांगणार? मी लवकरच स्वतःच काहीतरी सुरू करणार आहे. म्हणजे एखादा बिझनेस. बिझनेस? शाब,
शाबास शाबास. पण हे कसं आणि कधी ठरलं? आता नुसते बोलणे चालू आहे, अजून काही कन्फर्म झालं नाही. होणार होणार होणार, सगळं काही कन्फर्म होणार, सगळं काही फायनलाइज होणार. हे काम तुझं होणार, होणार तुझं काम नक्की. थँक्यू काका. बहुतेक आजच सगळ्या गोष्टी कन्फर्म होतील. झाल्या की सांगतो. मी ऑफिसमध्ये सांगून हा जॉबही सोडणार आहे. आधी तेही सोडत. पण तुम्ही तोपर्यंत कोणाला काही बोलू नका. काय झालं काका? म्हणजे आनंदही होतोय आणि तसं दुःखही वाटतंय ना, कारण तुम्ही दोघंही आता जॉब सोडणार. काका आम्ही काय लगेच थोडी निघालोय. अंदाज दिला ना तुम्हाला फक्त. ते बरोबर आहे, पण कधी ना कधीतरी तुम्ही जॉब सोडणार ना. मी काय म्हणतो जय, आता तू बिझनेस करणार म्हणून तू जॉब सोडतोयस, पण मग आधी तिला कशाला जॉब सोडायला लावतोयस? तिला राहू दे की इथे. काका मी आणि आदिती इथे जॉब करत असताना आमची काय कोंडी होती फक्त तुम्हाला माहितीये. कारण तुम्ही आम्हाला सगळ्यात जास्त मदत केली. पण काका आदिती इथे राहिली तर ती इथल्या नियमात अडकलेली असणार. मग मला तिला इथे भेटता येणार नाही. इथे काय कुठेच भेटता येणार नाही. तेही बरोबर आहे. हरकत नाही. आणि आम्ही तुम्हाला भेटत राहूच की. म्हणजे काय? हे बघ, हे आता आपलं नातं एकदम घट्ट आहे. तुम्ही दोघे कुठेही गेलात तरी हा काका तुमची पाठ सोडणार नाही. मी बिझनेसमन जयराम खानोलकरचा काका असं मिरवत राहीन सगळीकडे. आणि मी तुला सांगतो, हे सगळं फायनलाइज होईपर्यंत तू जॉब सोडू नकोस. जय So may I come in? Yes, please come in. बसा. जावळकर, अभिनंदन. त्या दिवशी आपण त्या इंटरनॅशनल कंपनीला जे व्हिडिओ कॉन्फरन्स केले, तुम्ही जे डिटेल्स त्यांना दिले, प्रोजेक्ट बद्दल जे समजून त्यांना सांगितलं, त्यांनी ते खूप इम्प्रेस झाले आणि त्यांनी आपलं टूर पॅकेज घ्यायचं ठरवलंय. या टूर पॅकेजमुळे आपल्या कंपनीचा टर्नओव्हर खऱ्या अर्थाने खूप वाढणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि तुमचाही. तुमच्यासारखा स्टाफ आहे म्हणून कंपनीला हा सक्सेस बघायला मिळतोय. मी जावळकर, नुसतं कामासाठी काम करणं आणि कामामध्ये स्वतःला झोकून देणं हा फरक तुम्ही वेळोवेळी दाखवलाय. सर हे माझं कर्तव्य आहे. आणि तुमच्यासारख्या स्टाफचं कौतुक करणं, त्यांचं क्रेडिट त्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. थँक्यू सर. आपण अजून एक प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. तू हा जॉब सोडतोयस? मी सगळं ऐकलंय. काय ऐकलंयस तू? हे बघ, माझ्यापासून आता तू काहीही लपवू नकोस. मला सगळं कळलंय की तू हा जॉब सोडणार आहेस. आणि तू हा जॉब का सोडणार आहेस हे सुद्धा मला कळलं. जुई, का सोडणार आहे मी जॉब? तू नक्की काय ऐकलंस? जर तू हा जॉब सोडलास
तर तुला इथले कोणतेच नियम पाळावे लागणार नाहीत. हेच कारण आहे ना. आणि म्हणूनच तू दुसरा जॉब शोधतोयस, बरोबर? जुई, मला वाटतंय तुला जे वाटतंय ना तसं काही नाहीये. जय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अरे खरंच ही गोष्ट मी कोणालाच नाही सांगणार. खरंच, प्रॉमिस. काका, मला एक मीटिंगला जावं लागणार आहे. हा, बोल रे. हो हो हो, नाही तिला सांगूनच निघे. जय, एक मिनिट. ऑल द बेस्ट. थँक्यू.